नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 13 जुलै 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता आपण व्हिडिओ बघत असतो न चुकता. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच मध्य आशियातील पहिला प्रतिनिधी म्हणून न्यू डेव्हलपमेंट बँकेत कोणता देश सामील झालेला आहे? हा न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ओके DB आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक याचं मुख्यालय कुठं असेल? शांघाय चीनमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. लक्षात ठेवा, ही ब्रिक्स देशाची बँक आहे. ब्रिक्स संघटनेची बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. ह्याच्यामध्ये आता सामील झाला आहे उझबेकिस्तान, पर्याय क्रमांक 2. उझबेकिस्तान हा मध्य आशियातील पहिला प्रतिनिधी म्हणून समाविष्ट झालेला आहे. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. नुकतेच ॲनिमिया मुक्त भारत अभियानासाठी कोणती रणनीती लॉन्च करण्यात आलेलं आहे? हे ॲनिमिया जो आहे तो रक्ताशी संबंधित आजार आहे. हा क्वेश्चन एकदा पेपरला आलेला आहे की ॲनिमिया हा कशाशी संबंधित आजार आहे म्हणून. तर रक्ताचं संबंधित हे ॲनिमिया आजार आहे आणि यासाठीचं एक नवीन स्ट्रॅटेजी सुरू करण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच 7x7x7. 7x7x7 लक्षात ठेवा. ही आहे स्ट्रॅटेजी याची. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. नुकतेच कोणत्या दिवसापासून संपूर्ण भारतात VB-जी रामजी योजना लागू करण्यात आलेलं आहे? जे पूर्वी आपण आपल्याकडे एक योजना होती मनरेगा, महात्मा गांधी नरेगा स्कीम होती आणि ही जी काय होती मनरेगा, ही 2 फेब्रुवारी 2026 मध्ये भारतात लागू झाली होती. 2006 मध्ये. 2 फेब्रुवारी 2006 मध्ये. मग मनरेगा स्कीममध्ये पूर्वी 100 जे काही होते 100 दिवसांची वर्षभरामध्ये 100 दिवसांची रोजगाराची हमी मिळत होती. आता VB-जी रामजी योजना आहे, ही योजना संपूर्ण भारतामध्ये 1 जुलै 2026 पासून लागू करण्यात आली आहे. लक्षात ठेवा, या अंतर्गत आता 125 दिवसांची हमी देण्यात आलेली आहे. आता प्रत्येक कुटुंबाला 125 दिवस काम भेटतील. लक्षात ठेवा, पूर्वी 100 होतं, आता 125 दिवस. VB-जी रामजी लक्षात ठेवा. ह्याचं नाव आहे. VBचा अर्थ काय? विकसित भारत. तुम्हाला पेपरला फुल फॉर्म देखील विचारू शकतात. लक्षात ठेवा, VBचा अर्थ आहे विकसित भारत. विकसित भारत. G फॉर गॅरंटी आहे. गॅरंटी आहे. त्यानंतर R फॉर रोजगार. विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन. आजीविका मिशन ग्रामीण. रिपीट करतो. विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन ग्रामीण हे याचं फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा, 1 जुलै 2026 पासून ही लागू करण्यात आलेलं आहे. रोजगारासाठीची ही खूप मोठी योजना आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात समान नागरी कायदा आणण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे? महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा सध्या लागू आहे का? नाही आहे. तर आता निर्माण होईल. साधारणतः ह्याचे अध्यक्षते, ह्या समितीचे अध्यक्षता न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई, पर्याय क्रमांक 1. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई कमिटी. लक्षात ठेवा, ह्यांच्या अध्यक्षतेखालीलच बिल पास करून स्वतःचं विधेयक पारित करून उत्तराखंड जो राज्य आहे, उत्तराखंड हा पहिला राज्य होता, फर्स्ट राज्य होता ज्यांनी UCC म्हणजेच काय, समान नागरी कायदा म्हणतो आपण, समान नागरी कायदा ह्या लागू केलं होतं. समान नागरी कायदा स्वतःचं बिल, स्वतःचे विधेयक पास करून लागू करणारं भारतातील पहिलं राज्य आहे उत्तराखंड. लक्षात ठेवा, IMP आहे. दुसरं कुठलं असेल? दुसरं राज्य गुजरात. दुसरं राज्य गुजरात आहे. आणि तिसरे कुठलं असेल? तिसरे आसाम. आसाम. ठीक आहे. मग महाराष्ट्रामध्ये सुरू होईल साधारणतः. आणि रंजना प्रकाश देसाई हे जो आपला परिसीमन आयोग आहे, या परिसीमन आयोगाचे पण अध्यक्ष हेच आहेत. परिसीमन आयोगाचे अध्यक्ष पण कोण असतील? रंजना प्रकाश देसाई हेच आहेत. लक्षात ठेवा. समान नागरी कायदा महाराष्ट्रामध्ये. अच्छा, समान नागरी कायदा याचं भारतीय राज्यघटनेतील कलम कोणता असेल? कलम 44 IMP. कलम 44 सांगतं भारतामध्ये समान नागरी कायदा. या ठिकाणी बघून घ्या. महाराष्ट्रानं आता हे सेटअप केलं आहे
लवकरात लवकर लागू पण होऊन जाईल. अच्छा, ह्याच्यामध्ये जे 7 सदस्य आहेत, 7 सदस्य 7 सदस्य म्हणजे एक तर अध्यक्ष झाले, बाकीचे राहिले 6 सदस्य याच्यामध्ये. मग हे 6 सदस्य कोण आहेत एकदा सांगतो, म्हणजे जर आला पेपरला तर असू द्या म्हणून. ओके. एक आहे तर आर.सी. चव्हाण, आर.सी. चव्हाण. त्यानंतर एस.जी. मेहरे, आर.सी. चव्हाण, एस.जी. मेहरे. त्यानंतर डी.के. जैन, डी.के. जैन. लक्षात ठेवा, जे महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव होते, डी.के. जैन. त्यानंतर आहेत ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता होते, बिरेंद्र सराफ. त्यानंतर रमेश पतंगे, रमेश पतंगे तर घटनातज्ञ आणि लेखक पण आहेत, रमेश पतंगे. आणि त्यानंतर डॉक्टर सुवर्णा रावल, डॉक्टर सुवर्णा रावल. बस हे जे काही सदस्य आहेत ना, हे सदस्य लक्षात ठेवा. कधी काही आलं पेपरला तर IMP. ह्याच्या व्यतिरिक्त हे महत्त्वाचं आहे की अध्यक्ष कोण आहे त्याचे. रंजना प्रकाश देसाई, समान नागरी कायदा. चला पुढचा प्रश्न. नुकत्याच आशियाई टेनिस महासंघाच्या, ज्याला आपण एशियन टेनिस फेडरेशन म्हणतो, आशियाई टेनिस महासंघाच्या खेळाडू राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑलिम्पिकमध्ये भारताला टेनिसमध्ये कांस्य पदक मिळवून देणारे व्यक्ती, त्यांचं नाव आहे लिएंडर पेस. पर्याय क्रमांक 4. हे आता लिएंडर पेस यांची आता काय करण्यात आले, एशियन टेनिस फेडरेशनच्या खेळाडू राजदूतपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कळालं? ह्यांना ऑलिम्पिक जो आहे आपलं, ऑलिम्पिकमध्ये ह्यांना कांस्य पदक भेटलेलं आहे. लक्षात ठेवा. लिएंडर पेस आणि महेश भूपती ही जी दोन जोडी असतं, या जोडीनं काय म्हणतो आपण? लिएंडर पेस व महेश भूपती यांना म्हणतो आपण इंडियन एक्सप्रेस, इंडियन एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. ह्यांचं टोपण नाव आहे इंडियन एक्सप्रेस. लक्षात ठेवा, हे पेपरला आलेलं आहे. कळालं? आणि जो आपला टेनिस हॉल ऑफ फेम आहे, ह्या टेनिस हॉल ऑफ फेममध्ये देखील हे समाविष्ट आहेत. कोण? लिएंडर पेस. टेनिस हॉल ऑफ फेम जो आहे, टेनिस हॉल ऑफ फेम याच्यामध्ये देखील यांचा समावेश करण्यात आलेला आहे. खूप महानतम व्यक्तिमत्व भारताच्या टेनिसमध्ये लिएंडर पेस आणि महेश भूपती देखील तितकेच ताकदीचे आहेत. चला पुढचा प्रश्न 5वा. नुकत्याच भारताचे 98व्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर कोण बनलेले आहेत? 98 क्रमांकाचे नवीन ग्रँडमास्टर बनले अश्वथ यस. पर्याय क्रमांक 1. अश्वथ यस हे 98 क्रमांकाचे आहेत. इथन वाज हे 96व्या क्रमांकाचे आहेत. 96व्या क्रमांकाचे इथन वाज आहेत. अश्वथ यस हे 98 क्रमांकाचे आहेत. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की नुकताच 97व्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर कोण बनलेले आहेत. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमच्या उत्तराची वाट पाहतो. 97व्या क्रमांकाचे नवीन ग्रँडमास्टर कोण बनले आहेत सांगायचं आहे. अश्वथ यस हे 98 क्रमांकाचे ग्रँडमास्टर आहेत. आणि पहिल्या ग्रँडमास्टर कोण होते? फर्स्ट विश्वनाथन आनंद. विश्वनाथन आनंद हे पहिले ग्रँडमास्टर होते भारताचे, चेस ग्रँडमास्टर. आणि 20 जुलैला असतो दरवर्षी बुद्धिबळ दिवस, जागतिक बुद्धिबळ दिन. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या देशाने ऑपरेशन हार्ड बॉल अंतर्गत खून आणि अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित गुन्हेगारांना अटक केलेलं आहे? खून आणि अंमली पदार्थाच्या विरोधात ही जी काही मोहीम आहे, ही मोहीम सुरू केली आहे अमेरिकेनं. पर्याय क्रमांक 3. त्याचं नाव आहे ऑपरेशन हार्ड बॉल. ऑपरेशन हार्ड बॉल. आणि विशेषतः हे सुरू करण्यात आले कुठं? भारतामध्ये जे बिश्नोई गँग आहे, बिश्नोई जो गँग आहे यांच्या विरोधात हे सुरू करण्यात आले आहे, यांना अटक करण्यासाठी. लक्षात ठेवा, बिश्नोईच्या विरोधात, बिश्नोई जो गँग आहे भारतामध्ये याच्या विरोधात आहे. आणि हे फक्त भारतात आहे का ऑपरेशन हार्ड बॉल? नाही आहे. हे वेगवेगळ्या देशातील जेवढेही संघटित गुन्हेगार आहेत, या गुन्हेगारांना अटक करण्यासाठीचं हे अमेरिकेचा. लक्षात ठेवा. कळालं? आणि अमेरिकेचं जे काही हार्डबॉल आहे, ऑपरेशन हार्डबॉल, हे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनं सुरू केलं आहे. काय नाव? FBI, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. लक्षात ठेवा, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचे नाव विचारतात ते म्हणजेच FBI आहे, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. जसं भारतामध्ये IB आहे, भारतामध्ये CB आहे, भारतामध्ये रॉ आहे, हे सगळे भारताचे आहेत. ओके, हे सर्व भारताचे आहेत. तसं अमेरिकेचं आहे FBI. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC आहे. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. आणि वॉशिंग्टन DC या ठिकाणी IMF आणि वर्ल्ड बँक या दोन्हीचं पण मुख्यालय येथेच आहे. ऑपरेशन हार्ड बॉल लक्षात ठेवा. नेक्स्ट 7वा प्रश्न. नुकतेच ICC हॉल ऑफ फेम 2026 मध्ये
कोणत्या भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे? IMP क्वेश्चन लावा स्टार, ह्याला पेपरला 100% येऊ शकतं. ICC हॉल ऑफ फेम ह्याच्यामध्ये आता 10वे प्लेयर बनले तर 10वे भारतीय म्हणा तुम्ही, सौरभ गांगुली पर्याय क्रमांक 4. सौरभ गांगुली यांचा नुकतेच समावेश करण्यात आला ICC हॉल ऑफ फेममध्ये. हे 10वे भारतीय आहेत. 10वे भारतीय आहेत, लक्षात ठेवा. यांना टोपण नाव आपण दादा असं म्हणतो की दादा असंही आपण टोपण नावाने यांना ओळखतो आणि हे पश्चिम बंगालचे आहेत, सौरभ गांगुली. मग ह्याच्या पूर्वीचे जे 10 व्यक्ती आहेत ह्यांच्या सहित त्यांचं नाव एकदा चेक करूत आपण. सर्वात पहिल्यांदा 2009ला ही सुरू झाली ICC हॉल ऑफ फेम द्यायला. मग 2009 मध्ये 2 प्लेयरचा समावेश करण्यात आला भारतीय, बिशन सिंग बेदी आणि सुनील गावस्कर. बिशन सिंग बेदी आणि सुनील गावस्कर हे 2009चे आहेत. 2010 मध्ये कपिल देव यांचा समावेश करण्यात आला. अनिल कुंबळे यांना समावेश करण्यात आला 2015 मध्ये. 2018 मध्ये राहुल द्रविड यांचा समावेश करण्यात आला. 2019 मध्ये सचिन तेंडुलकर, लक्षात ठेवा सचिन तेंडुलकर 2019. विनोद मनकड आहेत 2021 मध्ये विनोद मनकड. वीरेंद्र सेहवाग 2023 मध्ये. MS धोनी 2025 मध्ये आणि सौरभ गांगुली 2026 मध्ये. लक्षात ठेवा हे सर्व IMP आहेत. पुढचा 8वा प्रश्न. नुकत्याच BPRND ओके याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ही पोलीस संशोधन संस्था आहे, जो याचं हेडक्वार्टर दिल्ली या ठिकाणी आहे. खूप वेळेस आले पेपरला हे BPRNDचं हेडक्वार्टर कुठे आहे म्हणून दिल्लीला आहे. याचे नवीन प्रमुख बनले तर आलोक कुमार मित्तल पर्याय क्रमांक 3. आलोक कुमार मित्तल हे बनले तर नवीन IMP, लक्षात ठेवा. बाकी मिथुन मन्हास हे BCCIचे अध्यक्ष आहेत, बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया. BCCIचे अध्यक्ष मिथुन मन्हास. आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण असतील यांचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट 9वा प्रश्न. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या राज्यात सिटोप्सिस इंडिका नावाच्या नवीन माशांच्या प्रजातींचा शोध लावण्यात आलेला आहे? सिटोप्सिस इंडिका नावाच्या नवीन माशांची प्रजात आहे, ही केरळमध्ये शोधण्यात आली. पर्याय क्रमांक 1 केरळ. ही अशी प्रकारची मासा आहे. आणि महाराष्ट्राचं राज्य मासा कोणता असेल? महाराष्ट्राचं राज्य मासा कोणता असेल? त्याचं नाव आहे सिल्व्हर पापलेट. सिल्व्हर पापलेट, लक्षात ठेवा. मग काही दिवसापूर्वीच काही नवीन जे काही माशांच्या प्रजाती शोधण्यात आला किंवा कोणत्याही नवीन प्रजाती शोधण्यात आला त्यांच्यावरती एक रिव्हिजन करू. ही स्लाइड आहे, खूप महत्त्वाची आहे. सिटोप्सिस इंडिका आता सांगितलेलं आहे नावाच्या नवीन माशांचा शोध लावण्यात आला केरळमध्ये. हंबोल्टिया नारियाना याचा शोध लावण्यात आला आहे. हे सदाहरित वृक्ष आहे, केरळमध्येच आहे. अंदमान निकोबारमध्ये शोधण्यात आलेल्या जंगली वांग्याचे नाव, याचं नाव वांगा आहे आणि याचं नाव आहे सोलनम पांडेय. सोलनम पांडेय. पुणे येथील सूस टेकडीवर शोधण्यात आलेल्या नवीन वनस्पतींचे नाव आहे कॅन्स्कोरा अग्नी. ऑस्ट्रेलियामध्ये शोधण्यात आलेली नवीन कोळ्याची प्रजात आहे बॅलिस्टा स्पायडर. बॅलिस्टा स्पायडर. नागालँडमध्ये शोधण्यात आलेल्या जे काही नवीन बेडूक आहे या नवीन बेडकाचे नाव आहे आमोलॉप्स कमल. आमोलॉप्स कमल. आणि मेघालयमध्ये सापडली नवीन कोळ्याची प्रजात आहे हमाटालेवा माऊलिंग गोट. हमाटालेवा माऊलिंग गोट ही मेघालयमधील नवीन कोळी आहे. मग केरळ आहे. केरळविषयीचे अधिक पॉईंट आपण एकदा चर्चा करूयात. स्थापना दिवस आहे 1 नोव्हेंबर. राजधानी तिरुवनंतपुरम आहे. मुख्यमंत्री VD सतीशन आहेत. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर. विधानसभा सदस्य 140. लोकसभा सदस्य 20. त्यानंतर राज्य पक्षी आहे त्यांचा ग्रेट हॉर्नबिल. राज्य प्राणी आहे त्यांचा हत्ती. राज्य फुलपाखरू आहे मलबार बँडेड पिकॉक. केरळ राज्य महत्त्वाचं, लक्षात ठेवा. ह्याच्या सर्वात दक्षिणेकडे जिल्हा आहे तिरुवनंतपुरम. उत्तरेकडे आहे कासारगोड. नेक्स्ट अंतिम 10वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. दरवर्षी जागतिक ऊर्जा स्वतंत्रता दिन हा कधी साजरा केला जात असतो? हा जागतिक ऊर्जा स्वतंत्रता दिवस आहे. निकोला टेस्ला यांची जयंती असते. निकोला टेस्ला यांची ही जयंती असते, लक्षात ठेवा. आणि तो दिवस साजरा केला जातो दरवर्षी जागतिक ऊर्जा स्वतंत्रता दिवस म्हणून. कधी असतं तर 10 जुलैला असतं. पर्याय क्रमांक 2 10 जुलै. मग जुलै महिन्यातील जे काही दिवस आहे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात. 1 जुलैला असतो राष्ट्रीय डॉक्टर्स दिन, GST दिन, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI दिवस. 2 जुलैला आहे जागतिक क्रीडा पत्रकार दिन. 3 जुलैला आहे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिवस. 4 जुलैला असतो अमेरिकन स्वातंत्र्य दिन. त्यानंतर 6 जुलैला आहे जागतिक ग्रामीण विकास दिन. 7 जुलै जागतिक क्षमा दिवस. 9 जुलैला असतो जागतिक विद्यार्थी दिवस आणि 10 जुलैला असतो जागतिक ऊर्जा स्वतंत्रता दिन. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचं
जी-के त्याचं विश्लेषण आहे बघा. प्रश्न फक्त कव्हर करणं गरजेचं नाही आहे. त्यासोबत जी इतर माहिती आहे ती कव्हर करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला मार्क मिळवण्यात पास व्हायचं आहे. बाकी तुम्हाला करंट अफेअर्स कव्हर करणं हा मेन उद्देश नाही आहे माझा. ओके. चलो. कालच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न होते त्याचा अगदी छान पद्धतीने आपण एकदा रिव्हिजन करून घेऊयात. नुकत्याच कोणाला द सर्पेंट इन द ग्रोव्ह साठी कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे. जमीर नजीर. नुकतेच कोणत्या राज्यातील ऐतिहासिक जो काही संग्रहालय आहे, नैसर्गिक इतिहास संग्रहालय याला भारताचे 21वे नियुक्त संग्रहस्थान किंवा संग्रहालय म्हणून नियुक्ती किंवा अधिसूचित करण्यात आले आहे. हे आहे मिझोराम. नुकतेच अनुसूचित जाती जमातीतील महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी दक्ष यांनी योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? केरळम. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? सेसेल्स. नुकत्याच अंदमान निकोबारमध्ये शोधण्यात आलेल्या नवीन सोलनाम पांडे ही कशाची प्रजात आहे? ही आहे जंगली वांगी. नुकत्याच आलेल्या टाइम आउटच्या जगातील सर्वाधिक आनंदी टॉप शहरांच्या यादीत भारतातील एकमेव शहर कोणते असेल? हे आहे जयपूर. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन हा कधी साजरा केला जात असतो? 12 जुलै. कोणत्या देशात 2000 वर्षे जुने ब्राह्मी लिपीचे सोन्याचे अंगठी सापडले आहेत? तर हा देश आहे थायलंड. स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे पार पडलेल्या वर्ल्ड रोईंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताला प्रथमच सुवर्णपदक कोणत्या जोडीने मिळवून दिले? लक्ष व उज्ज्वल. नुकतेच रिम पॅक 2026 हा जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय सागरी सरावाची 30वी आवृत्ती कोणत्या देशात पार पडली? हे आहे अमेरिका. ओके. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच केरळ कृषी विद्यापीठाने केयूने विशेषतः केरळच्या हवामानासाठी नवी विकसित केलेली एक केएयू तेजस्विनी आहे. ही कशाची जात आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, ज्यांनी कोणी आपलं अजून जे चॅनल आहे साधारणतः WhatsAppचं चॅनल, हे जर कोणी चॅनल जॉइन करायचं नक्कीच या ठिकाणी तुम्हाला लिंक दिली आहे खाली कमेंट बॉक्समध्ये. एकदा लिंक जॉइन करा. त्या ठिकाणी रोज मी तुम्हाला करंट अफेअर्स पाठवून देत असतो. अगदी महत्त्वाची माहिती पाठवून देत असतो. लक्षात ठेवा, हे WhatsApp ग्रुप नाही आहे, हे WhatsAppचं चॅनल आहे. आणि बाकी जे आपलं ॲप आहे, ॲप्लिकेशनवरती तर स्पेशल जी-केची बॅच आहेच आपली. आणि लवकरात लवकर जे 6 महिन्याचे आहे, जानेवारी ते 1 जानेवारी ते 30 जून 2026 म्हणजेच काय, संपूर्णतः 6 महिन्याचे जे काय चालू घडामोडीचे ई-बुक आहे, हे ई-बुक मी तुम्हाला अगदी छान पद्धतीने मी नवीन पुस्तकाच्या स्वरूपामध्ये हे ई-बुक तयार करतोय. त्यामुळे आता याच्या अगोदर जे ई-बुक होते ते सोडून द्या. ते संपूर्णतः तुम्हाला मी असंच पाठवून देत असतो ₹10 मध्ये. परंतु 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंत जो काय आपला 6 महिने आहे, 6 महिन्याचं चालू घडामोडीचे ई-बुक मी आपल्या ॲपवरती लॉन्च करेन. फक्त आणि फक्त त्याची प्राईस राहील ₹49. तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ शकता किंवा त्याला तुम्ही घेऊ शकता. सर्व त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. ₹49 ला ही ई-बुक राहील. तुम्ही ते घेऊ शकता ॲपवरती. बाकी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण जॉइन करा आणि Instagram चॅनल आहे त्याला पण नक्की फॉलो करून ठेवा या ठिकाणी स्कॅन करून. ओके. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताच्या फ्रेश लेक्चरमध्ये आणि आज रात्रीच्या 9 वाजता आपण लाईव्हमध्ये भेटणार आहोत याच YouTube चॅनलवरती. बाकी शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, लाईक करा, आवडला असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक यू. जय हिंद.